तर राम राम मंडळी, आज आम्ही निघालो होतो गोलकोंड्याला. गाडी काढली, गाडीवर बसून आम्ही निघालो होतो गोलकोंड्याला. गोलकोंड्याला जाताना आम्हाला इथं दिसला किंग क्राऊनचा मोठा पॅलेस. त्या हैदराबादच्या मोठ्या बिल्डिंग बघून तर माझं डोक्यात चक्कर येत होती. परत आम्ही गोलकोंड्याच्या जवळ गेलो होतो. वाटलं नव्हतं की एवढं मोठं गोलकोंड्याचा गेट असेल म्हणून. काय मोठं गेट आम्ही पार केल्यानंतर गोलकोंड्यात गेलो होतो. गोलकोंड्यात गेल्यानंतर आम्ही पार्किंगला जागा हुडकत होतो, तर काही सापडली नाही. मग थोड्या वेळानं आम्ही पार्किंगला गाडी लावली. सापडल्यानंतर मग आमच्या दोघांचे जरा फेस दाखवले, आम्ही शूट केला जरा इथं. मग आम्ही निघालो तिकीट काढायला. एंटर केल्यानंतर तर काय गार्डन बघून आम्हाला खालचं वातावरण चांगलं दिसत होतं. ते आम्ही तिकीट काढलो, लवकरात आम्ही तिकीट काढलो आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर आपण शूट चालू केला. सगळीकडे तुम्हाला एका व्हिडिओ शूट करून दाखवतो, तर तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ. आम्ही इथून निघालो, आम्ही मध्ये स्टार्ट केलो बघायला. मग आम्ही तुम्हाला सगळीकडला मी सगळा शूट दाखवतो, तर तुम्ही ह्या काही इथं बघा किती पब्लिक आली होती. इथं मॅप पण होता गोलकोंड्याचा मॅप पुन्हा बघितल्यानंतर आम्ही पायऱ्या चढायला लागलो. मला वाटत होतं की आता आम्ही चलून चलून असं काही इथं एनर्जी ड्रिंक लागेल काय, की आम्हाला असं वाटलं होतं. मग भाऊ जरा बसला होता, म्हणून त्याच्याकडून मी शूट घेतला जरा सगळीकडे हैदराबाद कसा दिसत होता. भावाला तर इतक्यावरच जमाला होता की भाऊ खालीच बसला लगेच. मग आम्ही जरा पुढे गेल्यानंतर आहे काही जरा माहिती बघितली. माहिती बघितल्यानंतर लगेच मध्ये गेलो आम्ही. हनुमानांची काही कोरलेली मूर्ती आहे ती बघितलो आणि आम्ही लगेच पुढे निघालो. तर इथं लय पब्लिक होती. इथं फोटोशूट सगळेजण करत होते. तर भावाला म्हणले आपले पण फोटो काढ. मग काढल्यानंतर आपण निघालो देवीच्या दर्शनाला. भावानं आपल्याला इथं पण बसवला. मग बसवल्यानंतर आपण शूट घेतल्याशिवाय काय राहत नव्हतो. शूट घेतलो, आपण निघालो देवीच्या दर्शनाला. मग आम्ही आलो देवीच्या मंदिरात. मंदिरात आल्यानंतर आपण पाया पडत शूट घेतला. पण इथं काय दगडावरती काय चित्र काढले होते देवांचे. आपण लगेच दुसऱ्या देवीच्या दर्शनाला गेलो होतो. पण तिथल्या देवीच्या दर्शनाला गेलो आपण, तिथं पाया पडलो, तिथलं दर्शन घेतलं. मग आपण निघालो असल्या जागी की तिकडं असा नजारा दिसत होता. मग तुम्ही पण बघा इथं कसा नजारा होता. इथं लय जण पब्लिक होती आणि इथं टुरिस्ट पण आले होते अमेरिकनचे. आपण निघालो लगेच खाली दुसऱ्या जागेकडे. आपण इथं पण लय पब्लिक होती. त्या गोलकोंड्यावरती इतकी पिक्चर काढली होती काय सांगा. तेरे नाम सुद्धा इथं झाला होता. तेरे नाम झालेल्या जागी तुम्हाला घेऊन मग आपण असल्या जागी गेलो तिथं मोठं दरबार दिसतो. मग आपण गेलो तेरे नाम पिक्चर काढलेल्या जागी. तर इथं तर लय मस्त दिसत होतं. मग आम्ही अशा जागी गेलो की पूर्ण गोलकोंड्याचा शूट घ्यायचा होता. आम्ही जात होतो गोलकोंड्याचा शूट घ्यायसाठी वर. वर गेल्यानंतर आपण घेतला जरा पूर्ण गोलकोंड्याचा शूट. आपलं गोलकोंडा फिरायचं इथे चालू. आपण निघालो गेटला. गेटला गेल्यानंतर आपला कसा झाला ब्लॉग ते आपल्याला कळवा आणि आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.